विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 2 या ठिकाणी सुरू करणार आहोत, सामाजिक मानवशास्त्रातील. तर याच्यामध्ये प्रास्ताविक आणि 4 घटक दिले आहे. एक क्षेत्रकार्य किंवा क्षेत्रकाम अभ्यास पद्धती. त्याच्यामध्ये प्रास्ताविक आहे, आदिम लोकांच्या सामाजिक जीवनाचे अध्ययन आहे. क्षेत्रकार्य अध्ययन पद्धतीचा उदय काळ, क्षेत्रकार्य अध्ययन पद्धतीचा अर्थ, क्षेत्रकार्य अध्ययन पद्धतीचे स्वरूप, त्याची स्वरूप स्पष्ट करणारी वैशिष्ट्ये, क्षेत्रकार्य अभ्यास पद्धती संशोधकाची भूमिका, क्षेत्रकार्य अभ्यास पद्धतीचे महत्त्व. दुसऱ्या घटकामध्ये आहे ऐतिहासिक पद्धती, तुलनात्मक पद्धती आणि प्रकार्यात्मक पद्धती. सामाजिक मानवशास्त्रात आदिवासींच्या अभ्यासाचे महत्त्व आणि सामाजिक आदिवासी समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. म्हणजे या 4 घटकांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यास पद्धती कशा आहेत? सामाजिक मानवशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती व या शास्त्राचे प्रमुख सामाजिक शास्त्राशी असलेले संबंध याची चर्चा यापूर्वी आपण केलेली आहे. आणि कोणतेही शास्त्र म्हटलं की त्याचा अभ्यास करण्याची काही निश्चित पद्धती असते आणि त्या पद्धतीला आपण वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीची म्हणत असतो. आता सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचा अर्थ नेमका काय? तर अभ्यास पद्धती म्हणजे हे आपल्याला लक्षात येईल की सामाजिक मानवशास्त्राला मानवी वर्तनाचे व मानवी समाजाचे स्थळ, काळ, निरपेक्ष असे सर्वांगीण अध्ययन करायचे असते. आदिकालीन मानवी वर्तनाची व मानवी संस्थांची माहिती मिळवणे व तिचा अर्थ प्रतिपादित करणे हे म्हणजे खरोखर अवघड कार्य असते. पण आदिवासी, ग्रामीण, औद्योगिक यासारख्या कोणत्याही समाजाचे अध्ययन करताना एका संशोधकाला जी माहिती मिळते किंवा जो अनुभव प्राप्त होतो तीच माहिती किंवा तोच अनुभव त्याच पद्धतीने अभ्यास केल्यास अन्य कोणत्याही व्यक्तीला ती मिळायला पाहिजे. म्हणजेच भिन्न मानवी समाजांच्या अध्ययनाचे किंवा संशोधनाचे कार्य यशस्वी होऊ शकते. आता सामाजिक मानवशास्त्राच्या प्रमुख अभ्यास पद्धती कोणत्या आहे? तर त्यामध्ये आपल्याला पहिली पाहिजे आहे क्षेत्र कार्य अभ्यास पद्धती म्हणजे फील्ड मेथड. सामाजिक मानवशास्त्राच्या प्रारंभ काळापासून आजच्या काळापर्यंत विभिन्न अभ्यास पद्धतींचा उपयोग या शास्त्रात केला. उदाहरणार्थ ऐतिहासिक पद्धती, तुलनात्मक पद्धती, प्रकार्यात्मक पद्धती, क्षेत्र पद्धती इत्यादी. एखाद्या समाजाचे अध्ययन करताना म्हणजे प्रत्यक्ष संशोधन करताना अभ्यास पद्धतीपैकी कोणत्या एका पद्धतीचा उपयोग करायचा किंवा एकापेक्षा जास्त पद्धतीचा उपयोग करायचा याचा निर्णय संशोधक स्वतःच घेत असतो. उदाहरणार्थ रॅडक्लिफ, ब्राउन आणि मॅलिनोव्स्की या सामाजिक मानवशास्त्रज्ञांनी प्रामुख्याने प्रकार्यात्मक पद्धतीचा व क्षेत्रकार्य अध्ययन पद्धतीचा उपयोग करून संशोधन कार्य केले. संशोधनासाठी निवडलेल्या अभ्यास विषयाचे स्वरूप आणि संशोधकाची स्वतःची इच्छा किंवा वैचारिक बांधिलकी या 2 घटकांच्या आधारे संशोधनात कोणत्या अभ्यास पद्धतीचा उपयोग करायचा याचा निर्णय घेतला जातो. सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यास पद्धतीची ओळख करून घेतल्याने सामाजिक शास्त्रातील संकल्पना आणि विचार समजण्यास मदत होते. तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्षेत्रकार्य अभ्यास पद्धती. मग ही काय आहे? ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं असेल त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करून त्या पद्धतीचा आपण उपयोग या ठिकाणी करत असतो. जर समजा आता आपल्याला आदिवासी लोकांचं जीवन बघायचं असेल तर तिथे जाऊन प्रत्यक्षात पाहणे म्हणजे क्षेत्र निरीक्षण करणे असं आपण त्याला या ठिकाणी म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये क्षेत्र निरीक्षण जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला पाहिजे. आता जे की क्षेत्र निरीक्षणाचे अप्रशिक्षित निरीक्षण आणि प्रशिक्षित निरीक्षण असे 2 प्रकार असतात. एक वस्तुनिष्ठ कसं करायचं याचं ज्ञान नसलेल्या लोकांनी केलेले निरीक्षण म्हणजे अप्रशिक्षित निरीक्षण होय. पर्यटक, प्रशासक आणि धर्मप्रसारक यासारख्या लोकांनी केलेले आदिम लोकांचे निरीक्षण हे प्रशिक्षित निरीक्षण या प्रकारात मोडते. म्हणजेच या उलट शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षण करण्याचे काही खास शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन केलेले निरीक्षण म्हणजे प्रशिक्षित निरीक्षण असे होय. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्षेत्र कार्य अभ्यास पद्धती.